बातमी बुलढाणातून समोर येते। बुलढाणात डिझेलनं भरलेला ट्रक पलटी झालाय। डिझेल भरून नेण्यासाठी तोबा गर्दी झाली। ट्रकमधून हजारो लिटर डिझेल हे गावकऱ्यांनी नेलं। मेहकर तालुक्यातील गोमेधर फाट्यावर या ट्रकचा अपघात झाला आणि यावेळी हे डिझेल भरून नेण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तर या अपघाताचा फायदा घेत नागरिकांनी हे डिझेल पळवून नेलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांच्याकडून। प्रफुल्ल, बुलढाणामध्ये डिझेलचा भरलेला ट्रक पलटी झाला आणि डिझेल भरून नेण्यासाठी नागरिकांनी ही गर्दी केली, काय अधिक माहिती? नक्कीच आपण पाहतोय दृश्यांमध्ये मेहकर तालुक्यामधून गोमेधर फाट्यावरून हा जो डिझेलने भरलेला ट्रक टँकर आहे तो यातून जात होता। मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा डिझेल ट्रक समोर असलेल्या झाडाला जाऊन धडकला आणि तो पलटी झाला। त्यामुळे बाहेर येणारा जो डिझेल आहे सगळं लुटण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी तौबा गर्दी जी आहे या दरम्यान केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मिळेल त्या साहित्यानं कोणी बकेट घेऊन होतं तर कोणी पाण्याची कॅन घेऊन त्या टँकर जवळ पोहोचलं होतं आणि या टँकर मधून डिझेलची मोठी लूट जी आहे ग्रामस्थ करताना आपल्याला पाहायला मिळत होते। सुदैवाने यामध्ये चालकाला आणि वाहकाला काही इजा झाली नसली तरी मात्र टँकर जे आहे डिझेलचं पलटी झाल्यामुळे त्यात मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि डिझेल जे आहे ते पूर्णतः गावकऱ्याने लुटून नेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रस्त्याच्या कडेला हा डिझेल टँकर होता, काही रस्त्यावर भाग आला होता, मात्र काही वेळानंतर हा डिझेल टँकर जो आहे तो रस्त्याच्या कडेला बाजूला करून वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात आली। त्यामुळे आता या मार्गावरून वाहतूक देखील मोकळी झाली आहे। अंकिता, निश्चित प्रफुल्ल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।